Fine. Are the voice and screen clear? All okay? Are the voice and screen clear? All okay? Reply करा. Are the voice and screen clear? जरा पटकन रिप्लाय करा. Okay, fine. So, what is amplitude of particle at position x? स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ना, स्टेशनरी वेव्हचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स आणि दुसरी वेळ ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स. आन्सर काय येते? y इक्वल टू 2a cos kx आणि sin omega t. This entire term is called as amplitude of particle at position x, that is r. So r आपल्याला विचारलाय. हा काय फॉर्म्युला आता? स्टेशनरी वेव्ह मध्ये आहे ना आपण, प्रत्येक पार्टिकलचा एम्प्लिट्यूड डिफरंट असेल. रिझल्टंट एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह विचारलाय, दोन वेव्हज आहेत त्यांच्यामधला फेज डिफरन्स दिलाय, त्या केसमध्ये ते असते. इंटरफरन्सच्या केसमध्ये असते √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi. आता तसं नाही. आता आपल्याला काय करायचं? ऍट गिवन पोझिशन व्हॉट इज द एम्प्लिट्यूड? 2a चला cos kx. सो पुट दी व्हॅल्यू अँड गेट दी आन्सर. पट कॅल्क्युलेशन करा, किती पास करताय बघूया. 2a किती आहे? 0.5 आहे सर. cos k किती आहे मग? k इज इक्वल टू 2. a इज इक्वल टू किती आहे? 0.05 आहे. सॉरी, a इज इक्वल टू काय आहे? 0.05. 0.05. 2a cos kx. k is equal to 2. x is equal to 0.5. So 2 into 0.5. Okay. पुढे काय आलं आन्सर? आन्सर काय आलं? 0.1 cos of 1. हे जे काय 1 आहे हे डिग्री मध्ये की रेडियन मध्ये? कोण वाजवायला लागलं ते? अडचण काय आहे? पॉज करू नका लेक्चरला, नंतर समोरून गाणं म्हणायला लागेल. मग हा लक्ष द्या, क्वेश्चन सॉल्व करायचा आहे ना, समजून घ्या ना. कॉस ऑफ 1 कसा बघायचा प्रश्न पडलाय का नाही तुम्हाला? कॉस ऑफ 1. आता 1 हे काय आहे? रेडियन मध्ये की डिग्री मध्ये आहे? तो क्वेश्चन आहे. हा सगळं कॅल्क्युलेशन तर एसआय युनिट मध्ये झालंय, म्हणजे हे आन्सर रेडियन मध्ये असणार. सो कॉस ऑफ 1. आता 1 रेडियन म्हणजे किती? 1 रेडियन इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री. आता 1 रेडियन म्हणजे हाऊ मेनी डिग्री ते कॅल्क्युलेट करावं लागेल आणि मग आपल्याला फायनल आन्सर मिळेल. चला लक्ष द्या. सो 1 रेडियन इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री. ओके, काय माहिती आहे आपल्याला? पाय रेडियन. पाय रेडियन म्हणजे किती? 180 डिग्री, माहिती आहे की नाही? पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. मग 1 रेडियन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क डिग्री. क्वेश्चन मार्कचा आन्सर काय येईल? हा, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू, क्वेश्चन मार्क लेफ्टला गेला, 180 न 1 न मल्टिप्लाय झालं, डिवाइडेड बाय पाय. 180 अपॉन पाय. 1 अपॉन पाय काय शिकवलाय? 0.3182. 0.3182 विसरू नका. 1 अपॉन पाय इज व्हॉट? 0.3182 मल्टिप्लाइड बाय 180. हा 0 आणि हा पॉइंट ते कॅन्सल होतील. 3.182 मल्टिप्लाइड बाय 18. 3.18 ला 3.19 करू शकता. मल्टिप्लिकेशन करून बघा. अप्रॉक्सिमेट आन्सर 57.3 येते. अप्रॉक्सिमेट आन्सर काय येतंय? 57.3 येतोय. आणि त्यांनी म्हणून तर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला?
कॉस ऑफ 57.3 दिलेला आहे. आता समजलं का? आता क्वेश्चन समजला असेल. इन द क्वेश्चन one additional data is also given, cos of 57.3 degree as 0.54. समजला क्वेश्चन? आता होईल का सॉल्व तुम्हाला? फक्त कॉस ऑफ 1 एवढाच क्वेश्चन फक्त आणला होता. म्हणजे एक ऍडिशनल गोष्ट आता आम्हाला समजली. काय समजली? कॉस ऑफ 1 रेडियन कसा बघायचा? 1 रेडियनला पहिल्यांदा डिग्री मध्ये कन्वर्ट कर. ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुला क्वेश्चन मध्ये दिली जाईल की एवढ्या रेडियनचा 57 डिग्रीचा कॉस 0.54 आहे. फाईन. सो व्हॉट इज द फायनल आन्सर? सर आर इज इक्वल टू नाव 0.1 मल्टीप्लाइड बाय कॉस 1 किती येणार? Cos of 57.3 0.54. What will be the final answer? 0.054. How many? Sorry, how many meter? 0.054 meter. ओके, सगळं एसआय मध्ये कॅल्क्युलेशन चाललेलं आहे. जनरली आन्सर जेव्हा आपण लिहितो, आन्सर्स आर most of the times written in the scientific notation. Scientific notation says that arrange the decimal point after first non-zero digit. Listen to me carefully. Scientific notation काय म्हणते? Arrange the decimal point after first non-zero digit. ठीक आहे, arrange का arrange करूया arrange. First non-zero digit कुठला आहे? कुठला आहे? 0. 5 आहे. मी काय म्हणालो? फर्स्ट नॉन झिरो डिजिट. तुम्ही काय म्हणाला? 0. काय येतो? 5. काय करायला पाहिजे? दिस डेसिमल पॉइंट इज टू बी शिफ्टेड राईटवर्ड. काय लक्षात ठेवायचं सांगतो? पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1. काय लक्षात ठेवायचं? पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 आणि राईटला मूव्ह झाला की -1. आता कुठं मूव्ह व्हायला लागलाय? राईटला. किती वेळा राईटला शिफ्ट होणार? 1 2. पॉइंट मुव्हिंग राईट -1. दोन वेळा राईटला शिफ्ट झाला की 2 वेळा मायनस. सो 5.4 इंटू 10 किती वेळा मायनस? 2 वेळा. बघा बरोबर लिहिलं का? पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 राईट -1. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. नेक्स्ट एक क्वेश्चन तर आला, काहीतरी त्यानं नवीन शिकवलं. 1 रेडियन 1 डिग्री तसं कन्वर्जन आम्हाला त्यानं काहीतरी शिकवलं. नेक्स्ट जाऊयात पुढच्या एक्झाम्पलला. समजलंय का सगळ्यांना? पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 37. चला आता क्वेश्चन जरा बरोबर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. लेट मी रीड द क्वेश्चन. क्वेश्चन व्यवस्थित ऐकायचा पण प्रयत्न करा. A standing wave is produced on the string clamped at one end and free at other end. Clamped at one end and free at other end. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असेल? मोठ्याने V बाय म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पटकन इमॅजिन झाली. ओनली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट, ओनली इव्हन प्रेझेंट की बोथ? मोठ्याने ओनली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट. पीथ ओव्हरटोन इज, complete the statement. Pith overtone is, again, pith overtone is 2p plus 1th, 2p plus 1th harmony. Double plus 1 ना? का p plus 1? Double plus 1, 2p plus 1th harmony. But the length of the string must be integral multiple of. ऑप्शन्स आहेत. आपल्याला काय काय दिलेलं आहे? स्ट्रिंग विच इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड फ्री ॲट अदर एंड. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये एक स्ट्रिंग दिली आहे विच इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड विच इज फ्री ॲट अदर एंड. सो क्वेश्चन एवढाच आहे, स्ट्रिंग फिक्स्ड ॲट वन एंड, फ्री ॲट अदर एंड. दॅट्स इट. लेंथ मस्ट बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू, here I am writing integral multiple. Let's say integral multiple is I of what? Integral multiple of what? x चे ऑप्शन आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पहिला x चा ऑप्शन आहे लॅम्डा बाय 4, दुसरा ऑप्शन आहे लॅम्डा बाय 2,
थर्ड ऑप्शन आहे लॅम्डा अँड फोर्थ ऑप्शन इज लॅम्डा बाय 2 मे बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 सोडून द्या. 3 ऑप्शन पैकी सांगा विच ऑप्शन इज द करेक्ट वन. लेंथ मस्ट बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 4. कन्फर्म आहे का? एक्सप्लेन करायची मी गरज आहे का? का बरं? पहिल्या केस मध्ये लेंथ किती येणार? फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये 1 टाइम्स लॅम्डा बाय 4. सेकंड केस मध्ये 3 टाइम्स लॅम्डा बाय 4. नेक्स्ट केस मध्ये 5 टाइम्स लॅम्डा बाय 4. 1 3 5 ऑल आर इंटीजर. इव्हन इंटीजर अब्सेंट आहे. ठीक आहे ना, अब्सेंट आहे. कळलंय का? बरोबर आलंय का उत्तर? आलंय. पुढं क्वेश्चन नेक्स्ट. थर्ड एक्झाम्पल. Equation of standing wave produced from the string fixed at both ends is so and so. दिलेला आहे. String fixed at both ends. Fundamental statement complete करत चला. Fundamental B by 2L. Only or only even harmonics काय? or both? Both harmonics are present. Even पण आहेत, or पण आहेत. All harmonics are present पण आहेत. All harmonics are present. म्हणजे सगळे इंटिग्रल मल्टिपल आहेत. Pth overtone is P plus 1th हार्मोनिक असं स्टेटमेंट आहे. नुसतं P plus 1 नाही. Pth overtone is P plus 1th हार्मोनिक. 2 P plus 1. P plus 1th हार्मोनिक. बरं, एवढं सगळं आठवलं. आता क्वेश्चन सॉल्व्ह झालाच पाहिजे. बघा काय क्वेश्चन आहे. What will be the smallest length of the string? What will be the smallest length of the string? What will be the smallest length of the string? बर, बघा लक्षात येईल तुम्हाला. काय सांगतोय समजून घ्यायचा प्रयत्न करा. क्वेश्चन काय दिलाय? There is a standing wave. Y is equal to 0.4 sine of 0.314. आता 0.314 म्हणजे 3.14 upon 10. बरोबर का? 0.314 म्हणजे काय? 3.14 upon 10. 3.14 म्हणजे पाय, म्हणजे पाय अपॉन 10 म्हणजे काय? पाय अपॉन 10. कधी कधी 1.57 लिहितात. 1.57 इज पाय अपॉन 2. 1.57 इज पाय अपॉन 2. बर, याची व्हॅल्यू सेंटीमीटर इनव्हर्स मध्ये आहे. याचं युनिट आहे सेंटीमीटर इनव्हर्स किंवा 1 अपॉन सेंटीमीटर इंटू एक्स. ब्रॅकेट कंप्लीट. कॉस, आता हे साइन के एक्स कॉस ओमेगा टी असू दे ना. मी सांगितलं सगळे फॉर्मॅट पॉसिबल आहेत. सांगितलं होतं की नाही? कॉस के एक्स साइन ओमेगा टी, साइन के एक्स कॉस ओमेगा टी, सगळे फॉर्मॅट पॉसिबल आहेत. असू दे. इंटू कॉस ऑफ, याचं मल्टिप्लाय जे आहे ते खाली लिहितो, तुम्ही समोर लिहा. कॉस ऑफ 600 पाय हा सेकंड इनव्हर्स मध्ये आहे इंटू टी. पुढं काय विचारलंय? स्मॉलेस्ट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. स्मॉलेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता स्मॉलेस्ट लेंथ का विचारली आम्हाला? पहिल्यांदा आपल्या मनात काय येते? पहिल्यांदा असं येते, सर तिन्ही मोड ऑफ व्हायब्रेशन, 3 मोड ऑफ व्हायब्रेशन काढा, 4 काढा, 5 काढा. Draw whatever modes of vibrations. In all the cases, we take length of the string as same. We take length of the string as same. बरोबर? मग यांनी आम्हाला असं का विचारलेलं? तर याचा अर्थ असा आहे की ही जी काय स्टेशनरी वेव्ह, हे जे काय स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे, या स्टेशनरी वेव्ह साठी जी काय लेंथ ऑफ स्ट्रिंग असेल त्याच्यामध्ये आम्हाला स्मॉलेस्ट लेंथ वरती ही स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस करायची आहे. हीच स्टेशनरी वेव्ह, हेच इक्वेशन, याच फ्रिक्वेन्सीची वेव्ह आम्हाला अशी पण प्रोड्यूस करता येते. समजून घ्यायचा प्रयत्न करा. सपोज वी वॉन्ट लॅम्बडा इक्वल टू 1 मीटर. यासाठी लॅम्बडा इक्वल टू 1 मीटर येतो. यासाठी जर लॅम्बडा इक्वल टू 1 मीटर येतो तर अशी लेंथ घेता येते. कारण लॅम्बडा बाय 2 म्हणजे काय असतो? 1 लूप.
बरोबर. 1 मीटर लॅमडा असणारी वेव्ह आणखी एका लेंथ वरती व्हायब्रेट करता येते. लॅमडा बदललाय का? नाही बदलला. लॅमडा नाही बदलला. काय बदललंय? लेंथ बदलली. आपण जे केलं होतं त्यात लेंथ तीच राहत होती आणि बदलत काय होता? लॅमडा. आता लॅमडा बदलायचा आहे का? नाही. आता काय बदलायची आहे? लेंथ बदलायची. मग स्मॉलेस्ट लेंथ विचारली. स्मॉलेस्ट लेंथ काय असेल? लॅमडा बाय 2 असेल. लॅमडा पण चालेल. लॅमडा बाय 2, लॅमडा बाय 2, लॅमडा बाय 2, 3 लॅमडा बाय 2 पण चालेल. हीच स्टेशनरी वेव्ह त्याच वेव्हलेंथची इथं पण एक्झिस्ट होईल. इथं पण तयार करता येईल. हे असं नाही काढलं पाहिजे. एक तर काढलं असं पाहिजे, नाहीतर लूप काढले पाहिजे. लॅमडा बाय 2, लॅमडा बाय 2, लॅमडा बाय 2. ही पण लेंथ चालेल ना? लॅमडा बदललाय का? इथं जो लॅमडा आहे तोच लॅमडा इथे. इथं जो लॅमडा आहे तोच लॅमडा इथे. सेम स्टेशनरी वेव्ह ऑन 3 डिफरंट लेंथ्स. त्यातली स्मॉलेस्ट कुठली आली बा? मोठ्याने सांग. मोठ्याने सांग. लॅमडा बाय 2 आली. क्वेश्चन समजला का? सो आन्सर काय याचं? स्मॉलेस्ट लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज एल स्मॉलेस्ट इज इक्वल टू, लिहून घ्यायचं माझ्या बरोबर सगळं, इज इक्वल टू काय? लॅमडा बाय 2. आता काढा यातनं लॅमडा कुठे आहे बघा, तुमचं तुम्हाला माहिती आहे. आन्सर काढा आणि मला सांगा लॅमडा बाय 2 चा आन्सर किती आला बघा जरा. मला फायनल आन्सर पाहिजे. मला लॅमडा वगैरे सांगायचा नाही. मला लॅमडा बाय 2 सांगायचं. सगळं शिकवलेलं आहे. क्वेश्चन्स आपण थिअरी जरा डिफरंट शिकलो होतो, पण क्वेश्चन जरा स्लाइट मॉडिफाय करून विचारलं ना त्यांनी. आलं का उत्तर? किती आलं सांग? 8 आलं, 10 आलं, 10 मीटर, मग सेंटीमीटर बस. इथं काय आहे? हा सेंटीमीटर इनवर्स मध्ये, मग हा काय पाहिजे? सेंटीमीटर मध्ये पाहिजे. किती आलं? काही ऐकायला येत नाही. 10 सेंटीमीटर. बर, बोल किती आलं? आलं का 10? नक्की? आदित्य किती आलं? यायला लागले, रस्त्यावर आहे जरा, केलता फोन. आलं का तुझं? आलं का नाही? नाही आलं, यायला लागले. बोला लवकर. हा ऑनलाईन वाले सांगा जरा पटकन. यायला पाहिजे तुम्हाला, हे सिंपल क्वेश्चन यायलाच पाहिजे. हा सर लॅमडा काढायचा आहे ना? नाही, लॅमडा बाय 2 काढायचं. लॅमडा बाय 2 काढायसाठी लॅमडा काढला पाहिजे. लॅमडा कुठनं मिळणार आहे सांगा? के मधनं मिळणार. लॅमडा कुठनं मिळणार आहे? मोठ्याने सांगा. के. के किती असणार आहे? 0.314. सो के म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, के एक्स असते ना ते, 0.314. के म्हणजे काय? 2 पाय अपॉन लॅमडा. आता पायचं कॅल्क्युलेशन अवघड होऊ नये म्हणून 3.314 ला काय लिहिशील? 3.14 अपॉन 10. 3.14 ला काय लिहिशील? पाय अपॉन 10. पायला पाय कॅन्सल, लॅमडा गेला राईट साईडला. 2 इंटू 10 20. लॅमडा बाय 2 इक्वल टू 20 बाय 2. म्हणजे लॅमडा बाय 2 चं आन्सर किती आलं? 10. आन्सर युनिट सेंटीमीटर. जमलं? करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. आता जरा क्वेश्चन्स तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतो मी. तुमच्याकडनं आन्सर येईल. क्वेश्चन वाचणार, मेथड सांगणार थोडीफार, पण आन्सर तुमच्याकडनं यायला पाहिजे. लेट मी रीड द क्वेश्चन. जायचं का पुढं? सर आयुष्यात माणसानं कायम पुढे गेलं पाहिजे, मग आपण पण पुढे जाऊयात. इन अ स्ट्रेट स्ट्रिंग अंडर टेन्शन and fixed at both ends, the tension is increased by 4 times and the length is doubled. The frequency becomes. एकदा वाचल्यानंतर क्वेश्चन क्लिअर व्हायला पाहिजे.
काय क्वेश्चन आहे बघा. इन अ स्ट्रेट स्ट्रिंग अंडर टेन्शन. काय केलंय मोठ्याने सांगा. काय केलंय? फ्रिक्वेन्सी वेवलेंथ काय 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 केलंय सांगा जरा. काय केलंय? टेन्शन इज इन्क्रीज बाय 4. मग असं लिहू का? T2 इज इक्वल टू 4 टाइम्स T1. नंतरचं टेन्शन इज इक्वल टू 4 टाइम्स आधीचं टेन्शन. फायनल टेन्शन इक्वल टू 4 टाइम्स इनिशियल टेन्शन. पुढे काय केलंय मोठ्याने सांगा. लेंथ इज डबल्ड. लेंथ ऑफ द वायर डबल. L2 इज इक्वल टू 2 टाइम्स L1. पुढं आणि काय? फ्रिक्वेन्सी बिकम्स. कुठली फ्रिक्वेन्सी? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी का कुठली फ्रिक्वेन्सी काय सांगितलंय का? फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काय होईल? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय होईल? सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काय होईल? आधी एवढी होती नंतर किती होईल? पण त्यांनी काही सांगितलेलं नाहीये. मग अशा केसमध्ये विचार करायचा फक्त फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा. ओके. आधी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती काहीतरी. some value was there for fundamental frequency initially. What is the final frequency? ठीक आहे. So F2 is equal to how many times F1 असं विचारलेलं आहे. समजलं? ओके फाईन. आडवी रेष मारायची. सोल्युशन म्हणायचं. What is the relation between fundamental frequency of the string, length and tension? बोला. बोला. दोन असतं फॉर्म्युला आहेत. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय? V/2L किंवा V/4L. कुठला घ्यायचा सांगा? V/2L घ्यायचा की 4L घ्यायचा? बोल. 2L की 4L? कन्फर्म? का बरं? फिक्स्ड ऍट बोथ एंड्स. सो क्वेश्चन मध्ये पण हे दिलेलं आहे. फिक्स्ड ऍट बोथ एंड्स. फाईन. V/2L. V इज इक्वल टू √T/m करावं लागणार किंवा T/μ करावं लागणार. केलं सर. पुढं नीट लक्ष द्या. ऑब्झर्व केअरफुली. कॅन आय राईट F1 इक्वल्स 1/2L1 √T1/μ? म्यू म्हणणार नाही. टू तर कॉन्स्टंटच आहे. टेन्शन चेंज व्हायला लागले, लेंथ चेंज व्हायला लागली. मास पर युनिट लेंथ चेंज व्हायचं काही कारण नाहीये. युनिफॉर्म वायर आहे. ओके. F2 काय लिहिशील बघ? 1/2L2 √T2/μ. समजतंय का? पहिली मेथड आहे. दोन मेथडनी करून दाखवतो. एक सिक्वेन्शियल मेथड आहे, एक डायरेक्ट विचार करायचा आणि डायरेक्टली फायनल इक्वेशनला रेशो डायरेक्टलीच लिहायचा. टेकिंग रेशो ऑन बोथ दी साइड. F1/F2. सगळे कॉन्स्टंट कॅन्सल झाले का? 1 ला 1 कॅन्सल झाला, 2 ला 2 कॅन्सल झाला. स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट कॅन्सल होतंय का? नाही ना? नाही ना? पुढं हे 1/L1 आहे. इथं √T1 आहे. डिवायडेड बाय √μ ला √μ कॅन्सल. इथं पण डिनॉमिनेटर मध्ये, इथं पण डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल करू शकतात. इथं √T2 आहे आणि इथं 1/L2 आहे. मग सर एवढं सगळं करण्यापेक्षा असं कळलं असतं ना आपल्याला की आता फ्रिक्वेन्सी व्हेरिएबल आहे, लेंथ व्हेरिएबल आहे आणि टेन्शन व्हेरिएबल आहे. मग सर एवढंच म्हणा ना, फ्रिक्वेन्सी इज प्रपोर्शनल टू बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. √T/L. √T ला डायरेक्ट प्रपोर्शन आहे, लेंथला इनव्हर्स प्रपोर्शन आहे. मग हेच आन्सर आलं असतं ना. 1/L1 आहे. L2 गेला वरती, L1 ऍज इट इज. √T1 ऍज इट इज, √T2 ऍज इट इज. मग याच्यावरनं डायरेक्टली लिहिता आलं असतंच ना आपल्याला. बघा इथं लक्ष द्या. F1/F2 इज इक्वल टू रेशो घेतला की प्रपोर्शनलिटी गेली, इक्वॅलिटी आली. टेन्शनला √T ला डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळे काय लिहावं लागेल? F1 ला T1 √T1 आणि F2 ला √T2. लेंथला कसं प्रपोर्शन आहे? इनव्हर्स. म्हणजे F1 ला 1/L1 म्हणजे L1 खाली येणार आणि F2 ला L2 वरती येणार. इनव्हर्स प्रपोर्शन आहे ना. डायरेक्टली लिहिता आलं असतं की L2/L1 √T1/T2. इथून पुढे आपण हे करायचं.
हे करत बसायचं नाही. दोन्ही मेथडनी सांगून ठेवलेलं आहे. तुम्हाला जी प्रिफरेबल आहे ती करा. डायरेक्ट कळत असेल सर एवढं सगळं करत बसायची गरज नाही, आम्हाला हे कळतंय, आपण इथून पुढे हे करू, चालतंय का? आलं? सांगा लेंथ काय केली आहे? L2 काय आहे? 2 टाइम्स L1. करा सबस्टिट्यूट पट 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 पट. 2 टाइम्स L1 अपॉन 2. टेन्शन काय केलंय बोला? 4 टाइम्स केलेलं आहे. सो T1 ऍज इट इज ठेवा. T2 ला रिप्लेस करा. 4 टाइम्स T1 करा. सर F1 अपॉन F2 लेफ्ट साइडला आहे, हो आहे. 2 ला मिस्टेक केली ना? L2 ला काय लिहिलं? 2 L1. L1 ला ऍज इट इज. L1 ला L1 कॅन्सल. T1 ला T1 कॅन्सल. 2 into root of T1 ला T1 कॅन्सल. 1 by root 4. 1 by root 4 म्हणजे काय? 1 by 2. 2 ला 2 कॅन्सल. राईट साइडला आन्सर आलं 1. काय पाहिजे आपल्याला? F2 is equal to question mark F1. question markचा आन्सर काय आलं? F2 is equal to F1. काय आन्सर त्यांचं बघा, आलंय का तेच? समजला क्वेश्चन? रेशोचे क्वेश्चन्स येतात, फिजिक्सच्या शेवटच्या टॉपिक पर्यंत रेशोचे क्वेश्चन्स येतात. सो रेशोच्या क्वेश्चन्स वरती मास्टरी झालीच पाहिजे, कळतंय का? प्रपोर्शनॅलिटी ठरवता आली पाहिजे. प्रपोर्शनॅलिटी ठरवायसाठी पहिल्यांदा बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे. एकदा प्रपोर्शनॅलिटी आली की रेशो घ्या, नेक्स्ट स्टेपला उत्तरच उत्तर आहे, काही अडचण येणारच नाही नेक्स्ट स्टेप नंतर. समजलं? एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. इज दिस क्वेश्चन क्लिअर टू ऑल ऑफ यू? क्वेश्चन्स बेस्ड ऑन द रेशो. टेन्शन डबल केलं, फ्रिक्वेन्सी हाफ केली, लेंथ डबल केली, असले सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह व्हायला पाहिजेत, कळतंय का? फ्रिक्वेन्सी डबल करायला टेन्शन काय करावं लागेल विचारतात. टेन्शन डबल केल्यावर फ्रिक्वेन्सी काय होईल विचारतात. लेंथ हाफ केली, फ्रिक्वेन्सीचं काय होईल विचारतात. लेंथ आणि टेन्शन सायमल्टेनियसली चेंज केलं, फ्रिक्वेन्सीचं काय होईल विचारतात. विचारू दे, सगळ्याची उत्तर सांगायची. रेशो टाइप क्वेश्चन असं त्यांना आपण म्हणू. नेक्स्ट रिमेन सेम असं याचं जर आन्सर आलं. क्वेश्चन 40 बघा, सॉल्व्ह करूयात. एक्झाम्पल नंबर 5. Straight string vibrate with the frequency of 30 hertz. So frequency of wave on the wire किंवा frequency of string किती आहे? 30 hertz. So लिहा small n equal to 30 hertz in its fundamental mode. Fundamental mode मग सिम्बॉल काय वापरणार? n0. n0 is equal to 30 hertz. दिलाय का? लिहित चला की काय दिला? n0 equal to 30 hertz. Wire vibrates in the fundamental mode when the supports are 60 centimeter apart. Supports किती सेंटीमीटर अपार्ट आहे? 60 सेंटीमीटर. म्हणजे when the length of the string was 60 centimeter, on that length there was fundamental mode. त्यावेळी किती काय कुठला मोड होता? फंडामेंटल मोड होता. फाइन. The velocity of the transverse wave in the string is, सांगा velocity of transverse wave on the string is, येईल तुम्हाला. स्ट्रिंगचा फंडामेंटल मोड आहे, स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी दिली आहे, फंडामेंटल मोड साठी किती लेंथ लागते ते पण सांगितलेलं आहे. फ्रिक्वेन्सी 30 हर्ट्ज, फिक्स्ड ॲट बोथ एज. फंडामेंटल मोड कसा दिसेल? हाऊ मेनी लूप्स? 1/2, 1, 2, 3, 4, 9 किती? 1 लूप. 1 लूप म्हणजे किती लॅम्बडा? लॅम्बडा बाय 2. पण फंडामेंटल मोड साठी त्यांनी किती लेंथ दिली आहे बर? 60 सेंटीमीटर. विचारलंय काय? वेव्ह स्पीडचा फॉर्म्युला काय शिकवलाय? v इज इक्वल टू फ्रिक्वेन्सीच्या लँग्वेज मधला v इज इक्वल टू n लॅम्बडा, n इंटू लॅम्बडा. n च्या ऐवजी आता n नॉट म्हणावं लागेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे. n नॉट चं उत्तर दिलंय सर 30 हर्ट्ज. फॉरगेट अबाउट n नॉट. कॉल दिस इक्वेशन एज 1. लॅम्बडा कसा काढू जरा सांगा, कोण सांगेल? सर दिसतंय समोर, लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू 60 सेंटीमीटर. बरोबर का? सेंटीमीटरला काय लिहिशील? सेंटी म्हणजे काय? 10⁻². लॅम्बडाचा आन्सर आलो 120 इंटू 10⁻².
सबस्टिट्यूट करा. v इज इक्वल टू n लॅमडा. n किती आहे 30. लॅमडा किती आलाय 120. This lambda is equal to 120 into 10 raised to minus 2. ये 10 raised to minus 2. ये 10 raised to plus 1. ये 10 raised to plus 1. Cancel. 12 into 3. Combining the answer किती 36 meter per second. Everyone in the chat box reply me when you complete it. Reply me as clear and written. येईल का क्वेश्चन येईल का गुड येईल का अजून एक सॉल्व करूया का किती वेळ आहे आपल्याकडे 7 minutes रिमेनिंग भरपूर वेळ आहे टॉपिक सिंपल वाटायला लागलाय का आता प्रॅक्टिस करायची बघ दुसरं काही नाही अजून ऍडिशनल क्वेश्चन पण सॉल्व करू दुपारच्या लेक्चरला म्हणजे आजचं नाही सर ऍडिशनल हा काल केले का लेक्चर मध्ये ऍडिशनल क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकचे केले वेव्हचेच केले ना ठीक आहे म्हणजे टेस्टला उपयोगी पडतील नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41 आता सॉल्व करू शकत नाही फॉर टाइम बिंग कीप इट ॲज इट इज नाही करू शकतोय मला वाटलं की तो रिफ्लेक्शन ट्रान्समिशनचा विचार आहे क्वेश्चन नंबर 41 काय क्वेश्चन आहे तेवढा समजून घेऊ नेक्स्ट लेक्चरला सॉल्व करू वाटलंस तर कम्प्लीट जर नाही झाला तर पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्यायचा प्रयत्न करा क्वेश्चन नंबर 41 लेट मी रीड द क्वेश्चन हा परत एकदा इन्व्हॉल्व आहोत आपण सगळेजण हा लक्ष द्या a string B has twice length twice diameter twice tension twice density of another string A म्हणजे सेकंड स्ट्रिंग आहे लिहा LB is equal to length of the B LB is equal to 2 times LA diameter of B DB is equal to twice the diameter of A 2 times DA हळूहळू डेटा करू दे की तुम्हाला पण स्वतःला लिहिता येऊ दे सेकंड जी काय स्ट्रिंग आहे त्याची लेंथ डबल आहे डायमीटर डबल आहे टेन्शन डबल आहे डेन्सिटी पण डबल आहे बर length of the second wire is twice the length of the first wire next diameter of the second wire is equal to twice the diameter of the first wire मी असं लिहितोय L2 is equal to 2 times L1 मला ABCD नाही आवडत ते मला 1 2 3 4 आवडत हा density of second wire is twice the density of first wire okay which of the following alternative express the relation between the frequencies of A and B पण आता इथं कुठल्या फ्रिक्वेन्सीज ते सांगितलेलं नाहीये म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीजचं रिलेशन विचारलेलं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ए is equal to question mark multiplied by fundamental frequency of B A आणि B मधलं रिलेशन विचारलंय 1 times 2 times 3 times 4 times विचारलेलं आहे सुरुवात करा करायला ट्राय करा 1 मिनिट तुम्हाला देतोय ट्राय करा बोलंच करा करा ट्राय करा फंडामेंटल हा why you wrote 3 times on the right side कुठे रे कुठे अच्छा इथे लिहायला पाहिजे काय इथे ए पाहिजे काय
डेन्सिटी काय? रो म्हणजे डेन्सिटी, इथे डायमीटर पाहिजे. पुढे टेन्शन पण दिलंय. अच्छा, तसं म्हणा की टेन्शन ऑफ द सेकंड वायर इज ट्वाइस द टेन्शन ऑफ द फर्स्ट वायर, बट T2 इज इक्वल टू 2 टाइम्स T1. जरा सिम्बॉल्स करेक्ट चेक करून घ्या, सगळ्यांनी सिम्बॉल चेक करून घ्या. कुठलंही एक वापरा, तुम्हाला हे वापरायचं असेल, हे वापरायचं असेल, हे 1 आणि 2 मध्ये जरा जास्त सवय आपल्याला एबीसीडी पेक्षा. आन्सर जमलं की सांगा मला. दोघांच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन लिहा. डेन्सिटी, डायमीटर, लेंथ. आता वायरला डायमीटर दिलाय म्हणजे वायरचा क्रॉस सेक्शन सर्क्युलरच असला पाहिजे ना. डायमीटर कोणाला असतो? सर्क्युलर क्रॉस सेक्शनलाच असतो. जमलं का? आलं उत्तर? रेशोचाच क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन रेशोचा आहे ना. चेक करा जमतोय का बघा, आज ट्राय करा. 2 मिनिटं आहे, मीटिंग संपेपर्यंत ट्राय करा. बघूया कोणाचं पहिला आन्सर येत आहे. आलं का तुझं? आलं? कर की मग. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं रिलेशन लिही. पहिल्या वायरसाठी लिही, दुसऱ्या वायरसाठी लिही, रेशो घे, हा क्वेश्चन मार्क कळेल. केलाच काय? करून दाखव. आन्सर मला पण माहित नाहीये, मला 1 2 3 4 काही सांगू नका, क्वेश्चन मार्कचं नंबर सांगू नका मला, तुम्ही कॅल्क्युलेट करा पहिल्यांदा. गणित सॉल्व्ह करायची मेथड असते. मीटिंग संपेल आता, पण तुम्ही ट्राय करा. हिंट पाहिजे असेल तर मास पर युनिट लेंथला एरिया इंटू डेन्सिटी आणि एरियाला पाय डी स्क्वेअर बाय 4. एक तर एरिया दोन पद्धतीने लिहिता येतो, पाय स्क्वेअर किंवा 4. रेशो घ्या, नेक्स्ट स्टेपला उत्तर करा. आला आन्सर? आलं का नाही आन्सर?